आज मी मस्त क्रीमी असं श्रीखंड आणि गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा पुऱ्या बनवणार आहे। पहिल्यांदा पुरीचं पीठ मळण्यासाठी इथं मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मीठ, 5 चमचे बारीक रवा, 1 चमचाभर साखर घालून पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कडकडीत 3-4 चमचे गरम तेलाचं मोहन घालून छान मिक्स करून घेतलं। थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं। आता चक्का तयार करण्यासाठी चाळणीवरती एक पातळ कपडा टाकला, यावरती दही ओतलं आणि हाताने पहिल्यांदा यातलं पाणी निघेल तेवढं पिळून काढलं। आता यावरती जड वस्तू ठेवून 4 ते 5 तास फ्रीजला ठेवा, म्हणजे यातलं पाणी पूर्ण निघून जाईल। हा चक्का आता 5 मिनिटं तरी हाताने चांगला फेटून घ्यायचा, म्हणजे असं क्रीमी दिसलं पाहिजे इतपत फेटून घ्यायचं। इथं मी अर्धी वाटीला थोडीशी जास्त पिठी साखर घातली आहे। तुम्ही दही किती आहे त्यानुसार पिठी साखर घाला। त्यानंतर वेलची पावडर, काजू बदामाचे बारीक बारीक तुकडे घालून छान मिक्स करून घेतलं आणि मस्त क्रीमी असं श्रीखंड तयार झाले। कधी कधी हा चक्का थोडासा घट्ट होतो, तर त्यामध्ये 2-3 चमचे दूध घाला, म्हणजे बरोबर होतं। आणि इथं मला काही आवश्यकता वाटली नव्हती, कारण जसं श्रीखंड असायला पाहिजे तितकं घट्ट झालं होतं। थोड्याशा जाडसर पुऱ्या चांगल्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। पुऱ्या तळताना सारख्या पण आलट पालट करू नका, म्हणजे त्या तेलकट होणार नाहीत। हा श्रीखंड पुरीचा बेत कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।